अध्ययन करत आहोत. इफिस्करास पत्रामध्ये आपण पाहत असताना अध्याय 1, 2 आणि 3 आपण अध्याय 3 मध्ये आहोत आणि अध्याय 3 मधील हा शेवटला भाग आहे. जो शेवटला भाग आपल्याला प्रार्थनेविषयी सांगत आहे. इफिस्करास पत्रामध्ये पौलाच्या 2 प्रार्थना आहेत आणि ही जी पहिली प्रार्थना आहे ती इफिस्करास पत्र याचा पहिला जो अध्याय आहे या पहिल्या अध्यायामध्ये तुम्हाला ती प्रार्थना दिसते. अध्याय 1 मध्ये वचन 15 पासून पुढे जर आपण प्रार्थना वाचली तर त्यामध्ये पौल जी प्रार्थना करत आहे ती उपकार स्तुती आहे आणि त्या उपकार स्तुतीची ती प्रार्थना आहे. अध्याय 3 मध्ये जी प्रार्थना आहे ही प्रार्थना तुम्हाला आणि मला अशा रीतीनं पुढे घेऊन जाते की जी प्रार्थना आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनाची जी प्रौढता आहे त्या प्रौढतेप्रत कसं घेऊन जाता येईल अशी ती प्रार्थना आहे. तर आज आपण जे पाहणार आहोत की मागच्या रविवारी आपण प्रार्थनेविषयी पाहिलं की ही प्रार्थना नेमकी कुणासाठी आहे. ही प्रार्थना काही सर्वांसाठी आहे का आपण ते पाहिलं तर नाही, ही प्रार्थना सर्वांसाठी नव्हे. तर मग ही प्रार्थना नेमकी कुणासाठी आहे तर आपण हेही पाहिलं की जे निवडलेले आहेत नेमलेले आहेत त्यांच्यासाठी ही प्रार्थना आहे. ही प्रार्थना साधीसुधी प्रार्थना नव्हे तर या प्रार्थनेमध्ये जे अतिउच्च स्थान आहे ते अतिउच्च स्थान आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे तर देवाच्या परिपूर्णते इतकं परिपूर्ण व्हावं अशी ती प्रार्थना आहे आणि या गोष्टीकडे तुम्हाला आणि मला ती घेऊन जात आहे. आज मला तुम्हाला आणि मला एनकरेज करायचं आहे की विशेष करून आपण जर काही प्रार्थना करतो तर या प्रार्थनेमध्ये हिंड्रन्सेस आपली जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेमध्ये अडथळे कोणकोणते आहेत आणि आपल्या प्रार्थनेमध्ये अडथळे कोणकोणते ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपण जर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये निवडलेले वेगळे केलेले आहोत तर आपण प्रौढतेच्या दृष्टिकोनातून पुढे जात आहे. जर प्रौढतेच्या दृष्टिकोनातून पुढे जात आहे तर आपली मागणी पण प्रौढतेच्याच दृष्टिकोनातून असली पाहिजे. म्हणजे आपण जर प्रौढ होत आहे तर आपण प्रौढ सारखं वागणं आवश्यक आहे. उदाहरणामध्ये बघा चौथा अध्याय इफिस्करास पत्राचा 4था अध्याय. ओके, तर तुम्ही जर बघितलं 13व वचन बघा. ओके, 13व वचन 4था अध्याय 13व वचन त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा. आपण सर्वांनी आपण सर्वांनी म्हणजे विश्वासणारे मंडळी. ओके, आपण सर्वांनी देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी ज्ञानाच्या म्हणजे देवाच्या पुत्रावरील येशू ख्रिस्तावरील जो विश्वास आहे त्या विश्वासावर जो आपण विश्वास ठेवलेला आहे त्यावर तत्संबंधी जे ज्ञान आहे त्याचं एकत्व प्रौढ मनुष्यपणास ख्रिस्ताची परिपूर्णता प्राप्त होईल. डिड यू गेट इट की वी नीड टू बी मॅच्युअर इनफ. प्रौढ म्हणजे तुम्हाला आणि मला जे कॉल करण्यात आलेला आहे तो प्रौढपणासाठी आहे. मॅच्युरिटी संदर्भात आहे आणि त्या मॅच्युरिटीसाठी आपल्याला काय करण्यात येत आहे बोलण्यात. तुम्ही प्रौढ असावं. तुम्ही बघा मी तरुणांसंगती पण बोलत असताना मी वारंवार म्हणत असतो पोरं मुलं मुली हे जे आहे ना याच्या पलीकडं आता तुम्हाला आणि मला जाणं गरजेचं आहे. का जाणं गरजेचं कारण प्रौढत्व जे आहे ते प्रौढत्व प्राप्त मनुष्याला डेफिनेटली होतं कधी ज्यावेळेस तो आध्यात्मिक जीवनात वाढत आहे. मला वाटतं की मागच्या आमच्या बायबल स्टडीला ऑनलाईन बायबल स्टडीमध्ये मी त्यांना शिकवत होतो आणि मी त्यांना असं म्हणालो की जो कोणी देवाच्या ज्ञानामध्ये वाढत आहे ज्ञानामध्ये वाढत आहे देवाचं जे ज्ञान आहे ते देवाचं ज्ञान परिपूर्णतेच्या दृष्टिकोनातून आहे. देवाचं ज्ञान ज्यावेळेस एखाद्याला प्राप्त होतं आणि देवाच्या ज्ञानामध्ये एखाद्या वाढतो ना मनुष्य तो कधीच बावळट आणि मूर्ख नसतो बरं का. आपण ते कॉम्बिनेशन कधीच पाहत नाही. कुठलं कॉम्बिनेशन माहिती आहे का की अरे हा पवित्र शास्त्रामध्ये अभ्यास करत आहे त्याचं ज्ञान वाढत आहे देवबाप त्याच्यावर कृपा करत आहे पण थोडासा बावळट आहे बरं का. म्हणजे मूर्खपणा बावळटपणा आणि देवाचं वचन हे एकत्र जात नाही. ज्या वेळेस प्रभूचं वचन तुम्हाला प्राप्त होतं त्यावेळेस तुम्हाला ते ज्ञानी कराव्यास समर्थ आहे. म्हणजे बावळटपणा तुमच्यामध्ये नसेल. म्हणजे कोणी पण येऊन टपली देऊन जावं असं आपलं व्यक्तिमत्व नसणार आहे. बावळटपणा नाही. तर तुम्हाला ते काय करतं तुम्हाला ते ज्ञानी बनवतं तुम्हाला ते प्रौढ बनवतं मॅच्युअर बनवतं. त्यामुळे जेव्हा मी तरुणांसंगती पण बोलत असतो दरवेळेस सांगत असताना मी म्हणतो मला आम्ही लग्न कधी करावं आमचं काम कसं असावं वगैरे हे जे काही प्रश्न असतात त्यांना म्हणतो तू मुलगा आहेस की पुरुष आहेस. प्रश्न काय हा म्हणजे बरोबर आहे ना मुलगा आणि पुरुष ह्याच्यामध्ये फरक आहे.
पुरुष काय असतो? पुरुष हा प्रौढतेच्या दृष्टिकोनातून विचार करत आहे आणि मुलगा मुलाच्या दृष्टिकोनातून विचार करत. डिफरन्स आहे तो. प्रौढता जी आहे ती तुम्हाला आणि मला ख्रिस्ताच्या वचनातून प्राप्त होते. याचा आणि वयाचा काहीच संबंध नाही बरं का. पवित्र शास्त्रानुसार याचा आणि वयाचा काहीच संबंध आहे. व्हेरी यंग एज मुलं प्रौढ होऊ शकतात देवाच्या वचनानुसार. म्हणून प्रौढत्व हे फक्त देवबापाच्या वचनानुसार येतं. आणि मागणी पण तीच आहे की तुम्ही प्रौढत्वाप्रत जावं. कसं प्रौढत्व? ज्या वेळेस तुम्हाला वचन प्राप्त होतं आणि तुमचं तारण होतं, झाल्या प्रभूचं प्रौढत्व तुम्हाला यायला सुरुवात होते. मग जेव्हा प्रभूचं प्रौढत्व तुम्हाला येतं, तुम्ही मग मला सांगा, जर आज तुमच्या घरामध्ये वडीलधारे लोक आहेत, तुमचे वडील आहेत मोठे, आणि तुम्ही त्यांच्याजवळ जाऊन मागणी करता. तुमच्या मागण्या ज्या लहानपणाच्या होत्या, ओके, म्हणजे 5 वर्ष जेव्हा तुम्ही बोलायला शिकले तेव्हा जी मागणी तुम्ही तुमच्या पप्पांजवळ आणि आईजवळ करत होता, सेम मागणी तुम्ही 18 वर्ष 19 वर्षात झाल्यावर पण सेम मागणी होती का? नाही. जेव्हा तुम्ही 30-40 वर्षाचे झाला आणि तुमचे आई वडील जर वयोवृद्ध आहेत, तुम्ही त्यांच्याजवळ सेम मागणी करता जी 5 वर्षाचा असताना करत होता? नाही, कारण तुम्ही प्रौढ झालेला आहात. तुमची मागणी डिफरंट आहे. तुमचं जे आस्किंग आहे दॅट इज डिफरंट. का बरं? कारण तुम्ही प्रौढ आहे. तुम्ही बालपणाच्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. इन अ सेम लाईन जेव्हा आपण प्रार्थना हा विषय घेतो ना, तुम्हाला आणि मला त्या प्रौढत्वाप्रत तुम्ही आहात की नाही हे समजणं गरजेचं आहे. कारण हे समजून घ्या बरं का, अनेकदा मी पाहतो प्रीचर्स प्रीच करतात, संदेशवाहक संदेश, लहान मुलासारखं देवाजवळ जा आणि मागण्या करा, तुम्ही असंच करा कारण देवाला लहान मुलं आवडतात, असं काही काही जण बोलतात. पॉल बिलकुल ते बोलत नाही. तुम्हाला असं वाटतं की पॉलाच्या ह्या दोन्ही प्रार्थना आहे जेव्हा आपण ह्या वाचतो तुम्हाला समजण्यास कठीण आहेत आपल्याला. तो मागणी करत आहे देवाला, आपण तो कसं काय हा मागत आहे. तुम्ही बघा ना, किती सुंदर त्याचं वचन आहे बघा. अध्याय 3 आणि त्याच्या प्रार्थनेचा तो भाग आहे बघा, कसं समजतं का बघा. 17 पासून पुढं बरं का, 17 पासून पुढं, 3 अध्याय 17 पासून पुढं. सी द डिफरन्स. तो काय प्रेयर करत आहे, ओके, त्याची प्रौढत्वाची मॅच्युअर प्रेयर कशाला म्हणतो आपण? ख्रिस्ताने म्हणजे येशूने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा, यासाठी. म्हणजे कशाला वास करावा? तो कारण देतो. यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून, म्हणजे त्याच्या प्रीतीमध्ये तुम्ही मुळावलेले व पाया घातलेले असून, तिची रुंदी, लांबी, खोली व उंची किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान असावे, असे की तुम्ही देवाच्या परिपूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. सी द प्रेयर. What kind of prayer is this? What a mature prayer. प्रौढ प्रार्थना. आपण ज्यावेळेस डोळे बंद करतो आणि प्रार्थना करायला लागतो, आपली प्रार्थना नेमकी काय आहे? आपण कशा प्रकारे प्रार्थना करत आहोत? आपल्या मागण्या नेमक्या काय आहेत देवबापाजवळ? आपण काय मागण्या मागत आहोत? तुम्हाला माहिती आहे, जर आपल्या मागण्या दैहिकतेला अनुसरून आहेत, देन वी आर इन टू अ रॉंग थिंग. आपण रॉंग स्लॉट मध्ये आहोत, एकदम रॉंग प्लेस मध्ये आहोत. तुम्ही आणि मी आपल्या प्रार्थना ज्यावेळेस प्रभूकडे घेऊन जात आहे, पॉल म्हणतो की तुम्ही प्रौढ मनुष्यपणास ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेस येऊन पोहोचू. म्हणजे त्या प्रौढतेप्रत येणं गरजेचं आहे. कुठल्या प्रौढतेप्रत? ख्रिस्ताच्या प्रौढतेप्रत. तुमच्या मागण्या बदलतील, तुमच्या प्रार्थना बदलतील. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट आपण पुढे जात असताना, व्हॉट इज प्रेयर? ओके, इथून आपण सुरुवात करू. प्रार्थना काय आहे? आणि बघा, हा जग ज्यावेळेस प्रार्थनेकडे पाहतं आणि ख्रिस्ती विश्वास प्रौढतेचा जो प्रार्थनेकडे पाहतो तो एकदम वेगळा आहे. मी एकदम आज तुम्हाला सोपं सांगणार आहे. ओके, काय प्रेयर आहे. ओके, काय प्रेयर आहे, आणि मग आपण अडखळणांकडे जाणार आहोत प्रेयरच्या. कारण तुम्हाला पहिला प्रेयर काय समजणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही अडखळणांकडे गेल्यावर कळणारच नाही आपल्याला ही अडखळण्यात. सगळ्यात पहिला ही अंडरलाईन करून घेऊ की प्रौढपणाची प्रार्थना काय आहे, प्रौढत्वाची प्रार्थना काय आहे. तुमचं आणि माझं पाचारण ही अंडरलाईन आहे की प्रौढतेसाठी आहे. वी नीड टू बी मॅच्युअर इनफ. आपल्या प्रौढपणासाठी आपल्याला पाचारण केलेलं आहे. पौलाची प्रार्थना आपण वाचली ती ही आहे की तुम्ही ख्रिस्ताच्या परिपूर्णतेइतके परिपूर्ण असावे अशी त्याची प्रार्थना आहे. म्हणजे प्रौढपणासाठी प्रार्थना आहे. विश्वासणारे जे येशू ख्रिस्तामध्ये त्यांनी प्रौढपणापणे जावं अशी प्रार्थना आहे. ओके, फाईन. आता एक स्टेप पुढं.
मग प्रौढपणामध्ये आहे तर प्रार्थना म्हणजे नेमकं काय? ओके, प्रार्थना म्हणजे नेमकं काय? तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट एकदम सिंपल करूया बरं का. फर्स्ट थिंग तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रार्थना म्हणजे तुम्ही देवाला सांगत आहात की आम्ही हतबल आहोत. वी कॅनॉट डू आवरसेल्फ. आम्ही आमच्या बुद्धीने आणि आमच्या शक्तीनं करू शकत नाही. आम्ही हतबल आहोत. ओके, ही प्रार्थना आहे. प्रार्थना ही आहे की जेव्हा आपण प्रभूजवळ जात आहोत, आपण प्रभूला सांगत आहोत की आम्ही अनेबल आहोत हे करण्यासाठी, आम्ही हे नाही करू शकत. हे प्रार्थनेचं मूळ आहे. आपण ज्यावेळेस म्हणतो ना, अरे प्रार्थनेमध्ये विश्वासानं माग, तुम्हाला माहिती विश्वास काय आहे? प्रार्थनेमध्ये विश्वासानं मागणं याचा अर्थ आहे, विश्वास हा आहे की आम्ही हे करायला सक्षम नाहीये. विश्वास हा आहे की तू करायला सक्षम आहेस. देवा, तुझी इच्छा ही तू करायला सक्षम आहेस. आपला हतबलपणा आणि देवाच्या योजनेवर असणारा विश्वास याला प्रार्थना म्हणतात. की आमचा विश्वास काय? आमचा विश्वास देवाच्या योजनेवर आहे. याच्याहून अद्भुत प्रार्थना दुसरी काहीच नाहीये. की वी बिलीव्ह इन युअर प्लॅन. आमचा विश्वास तुझ्या योजनेवर आहे. आमचा विश्वास तुझ्यावर आहे. म्हणून आपण कधी कधी म्हणतो ना, विश्वासानं केलेली प्रार्थना. विश्वास देवाच्या इच्छेवर असणं गरजेचं आहे, तुमच्या हट्टावर नव्हे. त्यामुळं जगाची प्रार्थना आणि प्रौढाची प्रार्थना ही एकदम डिफरंट आहे. प्रौढत्व जे आहे ते दुःखात असो, सुखात असो, आनंदात असो, दारिद्र्यात असो, श्रीमंतीत असो, तो कधी हलत नाही. तो विश्वास स्टेबल असतो. म्हणून बघा, आपण जी गीतं पण गायली उपासना संगीतामधून, ती गीतं बिलकुल असती तशीच होती की आम्ही हलणार नाही, कारण तो विश्वास आहे. आमचा विश्वास त्या प्रभूवर आहे. आमचा विश्वास त्या ख्रिस्तावर आहे. त्यामुळे कितीही मोठं वादळ आलं, संकट आलं, दुःख आलं, आम्ही स्टिल असतो. पेन असले, वी आर स्टिल. आम्ही हलत नाही. ती प्रार्थना आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी विचारलं की अरे प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना म्हणजे आम्ही हतबल आहोत, आमच्याकडे क्षमता नाहीये. प्रियांना माहिती आहे आपल्याकडे कोणती क्षमता नाहीये? ही श्वास घेण्याची पण क्षमता नाहीये आपल्याकडे. म्हणजे आपण हतबल आहोत. आपण ब्रेथ करू नाही शकत. आपण हतबल आहोत. रात्री झोपल्यावर सकाळी मी उठेन की नाही हेही मला ठाऊक नाहीये. आम्ही हतबल आहोत. चर्च मधून बाहेर गेल्यानंतर माझं काय होईल नाही माहित मला. मी हतबल आहे. ही प्रार्थनेची सुरुवात आहे. कारण विश्वासानं केलेली प्रार्थना म्हणजे कोणती प्रार्थना? की आमचा विश्वास देवा तुझ्यावर आहे, तुझ्या योजनेवर आहे. याच्याहून मोठी कोणतीच प्रार्थना नाही. कारण का? ही प्रौढत्वाची प्रार्थना आहे. हे प्रौढत्व आहे. आणि प्रभू देवबाप येशू ख्रिस्तामध्ये तारणाऱ्या प्रत्येकाला हे प्रौढत्व देऊ इच्छितो. तुम्हाला ज्यावेळेस प्रौढत्व प्राप्त होतं, तुमचा दृष्टिकोन बदलतो. आणि तो दृष्टिकोन नेमका काय होतो? देवाच्या इच्छेवर निर्भर राहण्याचा. देवाच्या इच्छेवर विश्वास ठेवणारे जे लोक आहेत, त्याच्याहून मोठा विश्वास दुसऱ्या कोणाचाच नव्हे. मग असे जे लोक आहेत, या लोकांच्या जीवनामध्ये जर सर्वात मोठं अडखळण त्यांच्या जीवनामध्ये प्रार्थनेला कोणतं येतं, तर सगळ्यात मोठं अडखळण विश्वासणाऱ्यासाठी कोणतं आहे माहिती आहे का? त्याच्या प्रौढत्वाच्या मध्ये येणारं. कोणतं वाटतं तुम्हाला बरं? पाप. आणि यशया ही गोष्ट बोलतो. यशया याचा 59 अध्याय कोणीतरी पट करून काढा बरं का. आज थोडीशी वचनं आपण वाचायची. यशया 59 आणि दुसरं वचन कुणाला मिळालं तर पट करून वाचा बरं. यशया 59 आणि वचन 2. बरोबर. बरोबर. तो म्हणते की तुमचे अपराध व तुमचे पातक तुमचा देव यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचं ऐकत नाही.
देव काय करत नाहीये, तुम्हाला दर्शन देत नाही आणि तुमचं ऐकत नाही. का बरं? इट्स ओनली बिकॉज ऑफ सिन. पवित्र देव आणि मनुष्य यांच्यामध्ये जर आडभिंत कोणती आहे तर ती आडभिंत फक्त पाप आहे. आणि पातकामुळं तो पाहत नाही, तो दर्शन देत नाही, तो ऐकत नाही. पाप हे एवढं भयानक असं आहे. पहिलं योहान याचा 1 अध्याय आणि 5 आणि 6 वचन. पहिले योहान 1 अध्याय 5 आणि 6 वचन बघा, मी वाचतो. जो निरोप आम्ही त्याचपासून ऐकला तो तुम्हा सांगतो तो हा, की देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. त्याच्या बरोबर आपली भागी आहे असे जर आपण म्हणतो आणि अंधारात चालतो तर आपण खोटे बोलतो, सत्यानं आपण बोलत नाही, आपण सत्यानं वागत नाही. म्हणजे जो मनुष्य खऱ्यामध्ये आहे, सत्यामध्ये आहे, जो मनुष्य प्रकाशामध्ये चालतो त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाहीये. आणि देवबापाची बिलकुल अशी इच्छा नाहीये की तुम्ही आणि मी अंधारात चालावं. जो अंधाराचा आहे तो प्रकाशाचा कधीच होऊ शकत नाही. म्हणून ज्याला आपण प्रार्थना म्हणतो ती प्रौढत्वाचीच प्रार्थना आहे. आडभिंत जी आहे तो फक्त आणि फक्त पाप आहे, दुसरं काहीच नाही. तुम्ही आणि मी तुमचा हातबलपणा आणि माझा हातबलपणा परमेश्वरासमोर घेऊन का नाही जाऊ शकत? आपलं मुळात असणारं पाप. आपण ज्यावेळेस असं म्हणतो की नाही मला देवबापाकडे जाऊन प्रार्थना करायची आहे, पण तुम्हामध्ये जर दैहिकतेचं पाप दडलेलं आहे, यू कॅनॉट प्रे. तुम्ही प्रौढत्वाची प्रार्थनाच करू शकत नाही. मग तुमची प्रार्थना काय असते? तुमची प्रार्थना फक्त आणि फक्त देहाशी कनेक्टेड असेल. तुम्हाला जी इच्छा आहे, तुम्हाला जे वाटतं, तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे तीच मागणी घेऊन तुम्ही देवाजवळ जा, कारण ते पाप आहे. प्रौढत्वाची प्रार्थना आपल्याकडून होऊ शकेल का? बिलकुल नाही. प्रौढत्व आपण देवबापाजवळ प्राप्त करू शकतो का? बिलकुल नाही. त्याची वाढ होतच नाहीये प्रौढत्वामध्ये. कारण तुम्हाला आणि मला समजून घ्यायचं आहे की जे देहाचे ते देवाचे कधीच होऊ नाही शकत. त्यांची मागणी फक्त देहाशी रिलेटेड आहे. ते डोळे बंद केले की त्यांना जे हवं आहे ना ते ती मागणी करत आहेत. लॉकडाऊनच्या दिवसामध्ये मी एक लेख लिहिलेला होता आणि त्याच्यामध्ये असं होतं की जेव्हा प्रार्थनेसाठी मनुष्य या काळामध्ये तोंड उघडत आहे प्रार्थना म्हणून, तर मी असं त्या ठिकाणी वाक्य लिहिलेलं की मुखाद्वारे दैहिकतेची दुर्गंधी माणूस सोडत आहे. Did you get it? काय होत आहे की दैहिकतेची दुर्गंधी. जर आम्ही प्रार्थना म्हणतो आणि आमचं मुख खोलतो तर आम्ही काय खोलत आहोत? दैहिकतेची दुर्गंधी. आता मी तुम्हाला हे यासाठी म्हणतो की जर एखाद्याच्या व्यक्तीच्या मुखातून जर समजा एखादा घाण वास येतो बोलत असताना, तुम्हाला वाटतं की त्याच्याजवळ उभं राहावं? आणि जर तो व्यक्ती खूपच जवळ येऊन तुमच्या बोलू लागला, तुम्ही त्यांची बोलू शकाल का? नाही. तुम्ही लगेच मागं होता, तुम्ही दूर जाता. तुम्हाला वाटतं की शी किती घाण आहे ह्याचं तोंड, मुख खोललं की दुर्गंधी येते. मला तुम्ही सांगा की ज्यावेळेस आपण मुख खोलतो आणि प्रभूजवळ प्रार्थना करायला बघतो, आपण म्हणतो येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो, पण मुख खोलल्यावर आमच्या मुखातून जर काही बाहेर येतं तर ते फक्त दैहिकतेची दुर्गंधी येतं. लक्षात घ्या, ही आपली प्रार्थना नव्हे, ही प्रौढत्वाची प्रार्थना नव्हे. कारण दैहिकतेची दुर्गंधी फक्त पापात गडलेला मनुष्यच देतो. भले तो म्हणत आहे की मी येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो. हे आपल्या जीवनातील सगळ्यात मोठा अडखळण आहे प्रौढत्वेच्या प्रार्थनासाठी, प्रौढपणाच्या प्रार्थनेसाठी. तुम्ही देवाजवळून काय मागण्या करत आहात? तुम्ही देवाजवळून काय इच्छा प्रकट करतात? फक्त दैहिकतेची. ही प्रौढत्वाची प्रार्थना नाहीये. तुम्ही पूर्णपणे विसंबून नाहीये देवापावर. तुमची इच्छा, तुमच्या वासना तुम्ही देवबापाजवळ बाहेर काढत आहात. दुसरी गोष्ट जी आपल्याला एकदम अडखळणारी आहे आणि अडखळण आहे, ते अडखळण असं आहे की देवाच्या वचनाचे आज्ञापालन न करणं. म्हणजे प्रभूने जे सांगितलेलं आहे प्रार्थनेसंदर्भात, प्रभूची इच्छा जी वचनात प्रगट केलेली आहे, ते वचनाचं आज्ञापालनच न करणं, त्या वचनाकडे नच पाहणं. पहिले पेत्र याचा 3 अध्याय आणि वचन 7. पहिले पेत्र 3 अध्याय आणि वचन 7 बघा काय म्हटलेलं आहे. देवानं जे सांगितलेलं आहे त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करणं. ज्यावेळेस नवऱ्यांना सांगण्यात येत होतं वचनाद्वारे पेत्र त्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद करतो आणि म्हणतो, नवऱ्यांनो तुम्ही तसे आपापल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणून शुद्धतेने सहवास ठेवा. जीवनरूपी कृपादराचे त्यांचे वतन बंधू असे तुम्ही त्यांना मान द्या.
म्हणजे तुमच्या प्रार्थना व्यत्यय येणार नाही. हे कुणाला समजेल बरं? हे कुठल्या पुरुषाला समजेल बरं? जो प्रौढ आहे, जो प्रौढ आहे त्या प्रौढ मनुष्याला समजेल, त्या प्रौढ पुरुषाला समजेल की एखाद्या पत्नीला आपण कसं हँडल करायला पाहिजे. म्हणजे देवाच्या वचनाचं आज्ञापालन योग्यपणे केलं नाही, तुमच्या प्रार्थनेला व्यत्यय डेफिनेटली आहे. कोण पुरुष जात नाही आणि पाहत नाही, हो हे नवऱ्यांना असं का बोललेलं आहे बरं? आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणून सुज्ञतेनं सहवास ठेवा. त्या मनुष्याला सुज्ञता हवी आहे की मी माझ्या स्त्री बरोबर कसा सहवास ठेवला पाहिजे. का स्त्रीच आहे की त्याला पाळण्यात घालते आणि झोका हलत बसलीये एवढ्या वर्ष झालं, माझा बाबू आहे तो. विवाह होत असताना प्रौढता असणारा पुरुष फार आवश्यक आहे. कारण का? सुज्ञता देवाच्या वचनाने प्राप्त होते आणि त्याला ते देवाचं वचन ठाऊक असायला पाहिजे. म्हणून काय होतं की प्रार्थना व्यत्यय येतो, तो ओरडतोय, तो ऐकू येत नाहीये. प्रभू त्याच्या प्रार्थनेकडे पाहत नाही, त्याच्या इच्छेकडे पाहत नाही, देवाच्या योजना त्याला प्रगट करत नाही, त्याच्या जीवनामध्ये पूर्ण होत नाहीत. का होत नाहीत? व्यत्यय. जे देवाचं वचन बोलत आहे त्याचं तो आज्ञापालन करत नाहीये. पहा असं का लिहिलेलं आहे बरं का, हे तुम्हाला समजेल. पेत्र असं का म्हणत आहे कधी समजेल माहित आहे का? याची पार्श्वभूमी बघितलं. याची पार्श्वभूमी कुठे आहे माहित आहे? मलाकीच्या ग्रंथामध्ये. लेट्स सी. मलाकीचा ग्रंथ काढूया आपण. याचा दुसरा अध्याय सॉरी, मलाकीचा ग्रंथ याचा दुसरा अध्याय आणि 13 वचनापासून पुढे असं का लिहिलेलं आहे बघा. तसेच आसवे गाळणे, रडणे, उसासे टाकणे यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकले की तो यज्ञार्पणाकडे ढुंकून बघत नाही, तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही. हे तो इस्रायलाच्या पुरुषाला म्हणत आहे बरं का, की तुमच्याकडे तो ढुंकून बघत नाही, तुमच्या यज्ञार्पणाकडे ढुंकून बघत नाही. काही पुरुष असतात जे देवाचं हे वचन सांगितलेलं आहे त्याला पूर्णपणे धुडकावून लावत आहेत. अहो पण मी काय करतो माहिती आहे का? मी वेळ देते ना, मी माझे पैसे देते ना, अहो पाळक साहेब कुठेही सांगा मी तयार आहे ना. पण तुम्हाला माहित आहे तुमच्या कृतींपेक्षा जास्त प्रभुदेव बाप वचनाच्या आज्ञा पालनाकडे बघत आहे. आणि प्रभू म्हणतो की तुझ्या यज्ञार्पणाकडे अरे मी ढुंकून बघत नाही, तू माझ्यासाठी काय कृती करतो त्याच्याकडे मी ढुंकून बघत नाही, पण तू काय करत आहेस? मी जे आज्ञा तुला दिलेल्या आहेत त्या आज्ञांचं पालन तू करत नाहीस. आणि म्हणून तो काय म्हणतो बघा, तुम्ही म्हणता असे का देवा तू करतोस? असं का करतोस? तर मलाकीच्या ग्रंथामध्ये वचन असं म्हणतं, परमेश्वर साक्षी आहे ती तर, म्हणजे बघा, कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्याच्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षी आहे, ती तर तुझी सहकर्णी व तुझ्या कराराची पत्नी असून तू तीच बरोबर विश्वासघातकाने वर्तला आहेस. बघा जे पेत्र पत्रामध्ये सांगत आहे की तुमच्या प्रार्थनेला व्यत्यय काय येणार आहे की तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक सुज्ञ आहेत, त्या नाजूक आहेत म्हणून शुद्धतेने सहवास ठेवा. इथं मनुष्य चुकलेला आहे आणि त्यामुळे काय होत आहे? प्रार्थनेला व्यत्यय. तुमची कृती, ओके, तुमची कृती ही जर वचना आधारित नसेल तर पहा तुमच्या प्रार्थनेला व्यत्यय आहे. तुम्ही जर यथायोग्य रीतीनं वचनाचं आज्ञापालन करत नाही, जे मंडळीला लावून दिलेलं आहे, तुमच्या प्रार्थनेला व्यत्यय आहे, अडखळ आहे. म्हणून अधिक चांगल्या रीतीनं देवाला कसं संतोषविण्यात येईल हा तुमचा दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. अडखळ नाही. तिसरी गोष्ट जी फार महत्वाची आहे, जे इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगितलं की विश्वासाचा अभाव. विश्वासच नाही. विश्वास कुणावर? बघा पहिले पेत्र याचा 3रा अध्याय आणि 7वं वचन. पुन्हा एकदा 3रा अध्याय आणि 7वं वचन. सॉरी, याकोब 1ला अध्याय
आणि 5 आणि 7. याकोब पहिला अध्याय 5 आणि 7 पहा काय म्हटलेलं आहे. तुम्हापैकी जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लाविता सर्वात दातृत्वाने देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. आता काही जण मला म्हणतात मग की अरे मग हे विश्वासाने मागायला सांगितलंय. मग बघा काही जण असं म्हणतात, प्रभू आम्ही विश्वासाने तुझ्याजवळ मागतो. तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी लोकांना काय वाटतं, त्यांचा विश्वास नाही. तुम्हाला माहिती आहे कुणाचा विश्वास? देवावरील विश्वास. काही जणांना वाटतं आम्ही विश्वासानं मागतो. नाही, तुम्हाला माहिती आहे विश्वास कुणावर हवाय? देवावर हवा आहे की तो यथायोग्य गोष्टी करेल. म्हणून या ठिकाणी याकोब इंट्रोडक्शन करतो, त्याच्यामध्ये दातृत्व आहे, तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो दयेने देणारा, हा विश्वास त्याच्यावर असणं गरजेचं आहे. त्याच्या गुणवैशिष्ट्य समजणारा विश्वास तो नसल्यामुळे अनेकांना असं वाटतं माझ्या विश्वासानं झालेला आहे, मी प्रार्थना केलेली आहे, मी मागितलेलं आहे, मी ओक्साबोक्शी रडलेलो आहे आणि मग मी ते प्राप्त केलेलं आहे. बिलकुल नाही. तुम्हाला माहिती आहे कुणावरील विश्वास? त्याच्यावरील विश्वास. म्हणून वचन, जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने देवाजवळ मागावे. कारण का? ज्ञान देणारा देव आहे. देवा काही कर, मला ज्ञान दे, माझा विश्वास आहे तुम्हाला देणार. नाही, तुमचा विश्वास बिलकुल नाही. त्याच्यावरील विश्वास, तो ज्ञान देणारा देव आहे, हा विश्वास, त्याच्या इच्छेला अनुसरून असणाऱ्या तुमच्या प्रार्थना, तुम्हाला ठाऊक असणं की तो कोण आहे, त्या प्रार्थना. मी तुम्हाला पुन्हा सांगतो बरं का, हे कोण करू शकेल माहिती आहे? सगळेच जण? बिलकुल नाही. जो प्रौढ आहे तोच. नाहीतर मग सेम त्याच मागण्या आहेत. वृद्ध झालं तरी 5 वर्षासारख्या मागण्या तुमच्या. देवाजवळ जात असताना त्याच गोष्टी तुम्ही घेऊन जाणार. अजूनपर्यंत तुम्ही त्याच बॉटलनं दूध पिणारे, तेच ते निप्पल असं ते तोंडात घालून बसणं. समुद्राच्या कधी पण उचंबळलेला, कधी पण खडाम करून पडू शकतो. असाच उचंबळलेल्या लाटेसारखा आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की तुम्ही कसं मागावं? विश्वासानं मागावं. कोणतं? कोणावर? देवावरील विश्वास, त्याला मागावं. चौथी गोष्ट, याकोब 4 अध्याय आणि 3 वचन. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही. तुम्ही प्रार्थना करता पण तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. तुम्ही काय करता? तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. अयोग्य प्रकारे मागणी करणं, चैनीकरिता मागणी करणं, म्हणजे चौथी गोष्ट असे चुकीच्या अयोग्य कारणासाठी प्रार्थना. हे पुन्हा सांगत, हे कुणाला समजेल, हे कुणाला कळेल? प्रौढ आहे त्याला, की मला काय मागणी करायची आहे ते मला प्रौढ असल्यावरच कळेल. आणि त्यामुळे माझी प्रौढता ख्रिस्ताचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानानं भरलेली असणं गरजेचं आहे. जर ख्रिस्ताच्या ज्ञानानं भरलेली माझी प्रौढता नव्हे तर मी योग्य मागणी करूच शकणार नाही, मी योग्य प्रार्थनाच करू शकणार नाही. पॉल एवढी सुंदर प्रार्थना का करू शकतो? कारण तो त्या प्रौढतेनं भरलेला आहे. तुम्ही आणि मी प्रभूजवळ जात असताना त्या प्रौढतेनं भरणं आवश्यक आहे. नाहीतर मी जसं म्हणालो, आपण मुख खोललं तर दैहिकतेची दुर्गंधी येणार. आणि ज्यावेळेस दैहिकतेची दुर्गंधी येईल, जो दैहिक नव्हे तर जो आत्मिक आहे तो दैहिकतेची दुर्गंधी घेईल का? बिलकुल नाही. तुम्ही तुमचं मुख खोलाल आणि प्रार्थना कराल, तुम्ही आध्यात्मिक प्रार्थना करणारं व्यक्तिमत्व असणं गरजेचं. त्याच्या इच्छेला अनुसरून तुमच्या विनंत्या सादर करणं आवश्यक आहे. तुम्ही जर त्याच्या इच्छेच्या बाहेर काही मागत आहात, त्याचं कारण हे आहे की तुम्ही त्याच्या आज्ञा कधी ओळखल्याच नाही. जर तुम्ही योग्य प्रकारे प्रार्थना करत नाही तर तुम्हाला देवाच्या वचनाचा अभाव आहे. आणि मग तुम्हाला असं वाटतं की का मी इतकी प्रार्थना करत आहे,
हाऊ मच आय प्रे, किती प्रार्थना करत आहे एवढ्या वर्षापासून मी अमुक एका गोष्टीसाठी, होतच नाही, घडतच नाही, काय करावं, देव आमची प्रार्थना ऐकत नाही. कारण तुम्ही योग्य प्रार्थना करत नाही, तुम्ही योग्य रीतीने प्रभू जवळ जात नाही, तुम्हाला प्रायोरिटीज समजत नाही तुमच्या लाईफ मध्ये. ज्या ठिकाणी तुम्हाला प्रभूकडे यायला हवाय त्या ठिकाणी तुम्ही येत नाहीये. ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे हात पसरायला पाहिजे ते तुम्ही करत नाहीये. तुम्ही अयोग्य ठिकाणी अयोग्य गोष्टी आपल्या मुखाद्वारे बोलत आहात. तुम्हाला असं वाटत आहे की ती प्रार्थना आहे, पण ती प्रार्थना नव्हे, लाचारी आहे. कारण तुम्हाला माझ्या देवाजवळ जाणाऱ्याने हे लक्षात घ्यावं की तो हतबल आहे. देव त्याच्या इच्छेला अनुसरून विश्वास म्हणजे जीवनामध्ये कार्य करतो. तुमच्या प्रार्थना देवाच्या वचनाला धरून असाव्या. सी द प्रेयर ऑफ पॉल. तुम्ही अध्याय 1 बघा, पॉल स्तुती करतो आणि त्याला धन्यवाद देतो. स्तुतीची आणि धन्यवादाची प्रार्थना तुम्ही अध्याय 1 मध्ये बघता. अध्याय 3 मध्ये तो जी प्रार्थना करत आहे ती मागणी करत आहे देवाकडून. अध्याय 1 मध्ये फक्त स्तुती करतो आणि थँकफुल म्हणतो, देव बाबा थँक्यू, स्तुती करतो. हे इफिसच्या लोकांबद्दल आभार मानतो, ही व्हेरी थँकफुल, स्तुती करतोय, थँकफुलनेस आहे. अध्याय 3 मध्ये आता मागणी करतो. आणि मागणी कोणती आहे? ज्ञान मागत आहे, कारण ज्ञानाचा उगम तो आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये जी प्रार्थना करता, तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाच्या गरजा एवढ्या मागता की जी आध्यात्मिक गरज आहे, आध्यात्मिक विनंती आहे ना, तीच तुम्ही विसरून गेले. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली गरज आहे? ज्ञानाची. की जी कोणती परिस्थिती आहे त्या परिस्थितीला हँडल करण्याची क्षमता तुम्हाला प्रभूने द्यावी. पण ते सोडून तुम्ही सगळं मागताय. मग दुःख आलं, अरे काय करायचं, यातून लवकर बाहेर काढ. सुख आलं, थँक्यू 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 थँक्यू. परिस्थिती हँडल करण्याची क्षमता आपल्यामध्ये उलट नाही. आपण प्रभूजवळ जात असताना वचना आधारित प्रार्थना जर बघितल्या, तुम्हाला आणि मला अशी एकही प्रार्थना दिसणार नाही पॉलाची ज्यामध्ये पॉल म्हणत आहे की मी प्रार्थना करतो की देव बाबा तुला अमुक द्यावं, तुला तमुक द्यावं आणि तुझं हे पूर्ण करावं. पॉल अजिबात असं म्हणत नाही की येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करतो माझं आजारपण इथून निघून जावं. बिलकुल नाही. पॉलाची प्रार्थना काय माहिती आहे का? की अरे ती म्हणत्या येताना ना तू माझ्यासाठी चादर आण, माझी गोळी राहिली ती पण आण, मला थंडी वाजतीये. तो अशी प्रार्थना येशूच्या नावात सांगतो, मला इथून पुढे थंडी नाही वाजायला पाहिजे. नाही. तुझं पोट दुखत आहे, औषध घे, येशूच्या नावात सांगतो इथून पुढे पोट नाही दुखायला पाहिजे. अशी प्रार्थना कधीच काय करत कोण? विश्वासाने सांगत आहे नाही. ती प्रौढ प्रार्थना आहे का? बिलकुल नाही. त्यामध्ये औषध घे बरं का रे बाबा. म्हणजे हा देह आहे आणि ह्या देहाला अनेक अडचणी, अनेक प्रॉब्लेम्स यामधून जाणं हे गरजेचं आहे. आज समजा डोकं दुखत आहे, उद्या हात दुखेल, उद्या पाय दुखेल. आज जरा समजा मला काही फ्लू झाला, दुसऱ्या दिवशी काहीतरी मला द्यावं लागतं दुसरं काहीतरी. हे शरीर आहे, पापी देह आहे, या जगात राहत आहे, अनेक आजार, अनेक दुःख, अनेक कष्ट, ह्याला होणं लाजमी आहे. हे होणं गरजेचं आहे. पण ह्याला आध्यात्मिक स्वरूप देणं हे चुकीचं आहे. माझं डोकं दुखतंय, प्रभू दे बाप्पा माझं डोकं बंद करा. अरे मूर्खा, क्रोसिंग घे. ज्ञान दिलं तुला. म्हणजे मूर्ख आणि मूर्खपणाकडे इतका मनुष्य चाललेला आहे की जे मूळ आहे त्याच्यापासून भटकत चाललेलं आहे. आणि नाहक गोष्टींना देहाची दुर्गंधी एवढी आली आहे की त्यांना असं वाटतं काहीतरी जीन आहे. देव एक काहीतरी जीन आहे. जिन जिन माहिती आहे मला. एक घासल्यानंतर येतो, क्या हुकुम आहे मेरे आका. आणि आपल्याला जेव्हा कधी हवाय घासायचं, एक गरज आहे रे, ये बाहेर. आणि जसं की देव आहे ना, क्या हुकुम आहे मेरे आका, आम्हाला हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. झालं काम, जातो. याला प्रार्थना आपण म्हणतोय.
होल नाईट प्रेयर. काय प्रेयर मध्ये काय आहे? प्रेयर मध्ये शास्त्र केंद्रित प्रार्थना दिसत आहे तुम्हाला? नाही, आपलं पाप दिसत आहे तिथं. त्यामुळे तुमच्या प्रार्थनेकडे मी ढुंकून बघत नाही, तुमच्या यज्ञार्पणाकडे मी ढुंकून पाहत नाही. अडथळे नाही तुमच्या प्रार्थनेमध्ये. आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे की तुमची प्रार्थना कोणती आहे, तुम्ही काय प्रार्थना करत आहात. तुम्ही त्या प्रौढतेपर्यंत जाणं आवश्यक आहे. तर माझे इथंच आपलं घोडं घसरत आहे का? तर आम्हाला ज्या ठिकाणी प्रौढता मिळत आहे ना, तिथंच आपल्याला अडथळा नाही का? चलो ना यार, क्या करणे काय, दूर जाते. थ्रू दॅट फेलोशिप ओनली. तिथं ते एकत्र वापरत गेल्यापर्यंत तिथूनच बाहेर जाय. तुम्ही बघा पौलाची प्रार्थना की तुम्ही सर्वांनी एकत्र यावं आणि एकत्वाप्रत जावं, ही त्याची विनंती. आपलं काय असतं, थोडस जावं आपण लावून, घरात बसून पण मी प्रार्थना करू शकतो ना. ही चूक आहे. विश्वासणाऱ्यांची सहभागिता एवढी महत्वाची आहे की समविश्वासी एकत्र यावे, एकत्वाप्रत जावं आणि मग त्यांनी विनंत्या सादर कराव्या. ही प्रौढत्व आहे आणि इथं कुठेतरी आपण चुकत आहे. आपल्याला प्रार्थना कळत नाही, आपल्याला प्रार्थना समजत नाहीये. एक फार सुंदर गोष्ट मी तुम्हाला संपत असताना सांगत होतो. एखादं आता उन्हाळा येत आहे, ओके, आणि तुम्ही आणि मी भर उन्हामध्ये समजा चालत जात आहे. फुल कडक ऊन आहे, एकदम कडक ऊन आहे, तुमच्याजवळ पाणीही नाही आणि तुम्हाला खूप दूरचा प्रवास आहे, तुम्ही चाललाय. आजूबाजूला फुल रान आहे, तुम्हाला एकही झाड दिसत नाही आणि तुम्ही चालत चाललाय. ओके, खूप जोरात तुम्ही चालत चाललेला आहात, घामाघूम झालेला आहात, तुम्हाला पाण्याचा एक थेंब मिळत नाही, तुम्हाला एक हिरवं झाड दिसत नाहीये की तुम्ही विसावा घ्याल आणि तुम्ही निघाला, घामाघूम झाला, थकला, तुम्हाला कळत नाहीये की आता आम्ही काय करावं. तुम्हाला माहित आहे, त्याच घटकेला जर तुम्हाला त्या ठिकाणी हिरवंगार झाड दिसेल आणि जर तुम्ही त्या झाडाच्या खाली गेला, तुम्हाला दिसेल की तिथे एक पाण्याची बॉटल ही ठेवलेली आहे, स्वच्छ पाण्याची बॉटल, थंड एकदम. आणि तुम्ही तिथे गेला, तुम्ही तिथे बसलेला आहे, तुमच्यासाठी त्याच्याहून अद्भुत विसाव्याचं ठिकाण जगात कुठलंच नसेल. तुम्ही म्हणाल की या जगामध्ये मला सगळ्यात जास्त आल्हाददायक गोष्ट जर कुठली मिळाली आहे तर मला ही आहे की मी त्रासलो, मी थकलो, घामाघूम झालो, इतके प्रयत्न केले, माझं विसाव्याचं ठिकाण काय, हे झाड आणि ते पाणी. त्यानो आपल्या आध्यात्मिक प्रवासामध्ये प्रार्थना हे स्थान आहे, आपल्या विसाव्याचं ठिकाण. की त्या विसाव्याच्या ठिकाणी तुम्ही गेला ना, रिलॅक्स. आणि हा हातबलपणा की आता संपलं माझं सगळं, ती प्रार्थना आहे की हे माझ्या विसाव्याचे ठिकाण. तुम्हाला कधी असं वाटतं की तुम्ही प्रेयर केली आणि रिलॅक्स्ड, कारण का आमचा हातबलपणा आम्ही सादर केला पाहिजे. आम्ही सक्षम नाही हे प्रभूला सांगितलं आणि प्रभूला म्हणले की बाबा तूच काय तू सर्व आहे आणि ह्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तू ज्ञान पुरव मला, तुझं ज्ञान मला दे. मग सुखात असो दुःखात असो मला ज्ञान पुरव, मी योग्य रीतीने गोष्टी हँडल कराव्या यासाठी प्रभू मला तू कृपा. तुम्हाला माहित आहे प्रभू आपल्याला त्या प्रकारची कृपा पुरवणार आहे. तुम्ही ओल्ड टेस्टमेंट मध्ये खूप सारी उदाहरणं आहेत. एजरा घ्या, नेहम्या घ्या, एस्तेर घ्या, ऑल प्रेयर वॉरियर्स. त्यांना समजलं की प्रार्थना करा, ते म्हणाले का विसाव्याचं ठिकाण आहे आमचं. किती मोठं संकट आहे त्याला सांगा की तूच आहेस. हात वर करून आम्ही प्रार्थना करतो. जुन्या कर्मामध्ये पाहिलं काय करतो आम्ही आहोत तसे तुझ्या हाती येतो.
आम्ही समर्पित होतो तुला, कारण आम्ही हतबल आहोत. त्यामुळे हेच आवश्यक आहे प्रार्थनेसाठी. मग प्रौढ असल्यानं काय होतं, तुम्ही देहाऐवजी आध्यात्मिक गोष्टींची मागणी प्रभूजवळ करू लागता, कारण ते प्रभू तुम्हाला देण्यासाठी एकदम सक्षम आहे. तो देव आप करो याद्वारे तुम्हाला कृपापूर्वक सहायता करू, आणि तुम्ही आणि मी पण प्रार्थना करण्यास सदैव तत्पर असावं. अंतकरणापासून पूर्णपणे आपण देवाचा शोध करावा, त्याकडून जे मागावं ते ज्ञान मागावं. सदा सर्व काळ आपण आस्थेनं नियमितपणे चिकाटीनं प्रार्थना करावी, कधी माग हटू नये. वचन म्हटल्याप्रमाणे निरंतर प्रार्थना करणारे लोक आपण व्हावे. निरंतर प्रार्थना करणारे लोक देहाच्या गोष्टीसाठी जात नाहीत, आध्यात्मिक गोष्टीसाठी. या आपण प्रभू जवळ जाऊया. प्रभूला म्हणूया की देवा तू आम्हाला तुझी उपकारस्तुती करण्यासाठी कृपा पुरव, आम्हाला तुझ्या वचनानुसार कृतज्ञ राहण्यासाठी कृपा पुरव, आम्हाला पूर्ण अंतःकरणाने प्रार्थना करण्यासाठी कृपा पुरव, आम्हाला आस्थेने आणि नियमितपणे प्रार्थना करण्यासाठी कृपा पुरव. आपला प्रभू चांगला आहे.